श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 18 जून आणि वार आहे मंगळवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य भरून जाणार आहे. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्ही आनंद आणि मनोरंजन तुम्हाला लाभणार आहे. पण तुमचा खर्च वाढता असेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तसंच तुमचा प्रिय व्यक्ती यांच्यावर तुम्ही हुकुमशाहीने गाजू पाहत असाल तर खूप गंभीर समस्या उद्भवू शकते. कार्यक्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो. म्हणून आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. इतरांना मदत करण्याची आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बाळगणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा संभवतो. तथापि तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळेल. एकांतात वेळ घालवणं उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आज स्वतःची काळजी जास्तीत जास्त घ्यायची आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधांना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणं आणि कोणाचेही बद्दल पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकतात. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडले आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. भावनिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. वेळेचा सदुपयोग करणं शिका. जर तुमच्याजवळ रिकामा वेळ आहे तर काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न कराल. तसंच वेळेला खराब करणं ही गोष्ट चांगली नाही. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चितच असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल. म्हणून आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र तुम्ही जोडाल. तसंच आपल्या काही विचार जगजाहीर होऊ देऊ नका. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप तुम्हाला मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकतात. दिवसात झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. पुढील रास आहे सिंह रास. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. जे लोक आतापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते, आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे. कारण आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्याजवळ पर्याप्त धन नसेल. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. तसंच कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज तुम्ही जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल, परंतु त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुमचे असणे हे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुमचा जोडीदार आज तुम्हाला तुमच्या समोर शब्दात व्यक्त करून दाखवणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. पत्नी तुम्हाला आनंद करेल आणि दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीही सुधारेल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होणार आहे आणि एकमेकांच्या स्वप्नाने शेवट होईल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक ठरेल. वेळेच्या आधी सर्व कामं पूर्ण करणं ठीक असेल. जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठीही वेळ काढू शकतात. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकललं तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते,
पण आता तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. पुढील रास आहे तूळ रास. सोशलाइज होण्याची चिंता, भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा. आकर्षण वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात असू द्या. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे, याचा अनुभव आज नक्कीच मिळणार आहे. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियाची पलीकडची असते, पण आज तुम्ही स्वर्गाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. तसंच दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना प्रभावित करेल. दिवसाच्या सुरुवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसोबत पार्टीत जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही, तर आपली द्विधा अवस्था देखील नाहीशी होईल. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसांप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. पुढील रास आहे धनुरास. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो, तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. प्रेमच प्रेम चोहीकडे अशी तुमची स्थिती आज असणार आहे. आजूबाजूला बघा, वातावरण चांगलं आहे. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते, त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. पुढील रास आहे मकर रास. कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसे उधार दिले असतील, तर आज ते तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. शिस्तबद्ध पण मूल नसलेलं घर निर्जीव ठरतं. मूल घराचं औदार्य आणि आनंद देणारं असतं. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. आपले कौशल्य दाखवण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण होऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा वाया घालवू शकतात. वैवाहिक आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर त्या केवळ अपेक्षा तशाच राहतील. त्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काहीतरी धडपड ही केली पाहिजे. पुढील रास आहे कुंभ रास. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. जे लोक शेअर बाजारात पैसे लावतात, आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणं तुमच्यासाठी उत्तम असेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी आणि बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर प्रेमाची नरम उबदार अनुभूती शेअर करणं म्हणजेच प्रेम. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावं अशी इच्छा बाळगू नका. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला खुश करेल, तेव्हा तुमचं आयुष्य हे खूपच सुंदर असणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणं शक्य होईल. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढावेत, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणं ही चांगली संधी ठरेल. काही जणांना अनोखा नवा अनुभव आज हमखास अनुभवायला मिळणार आहे. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाणार आहे. सहकारी आणि हाताखालचे कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. तुमचा जोडीदार आज तुम्हाला खुश करण्यासाठी आज चांगले प्रयत्न करणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत
श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.